पण IMP अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला, प्रणव मुखर्जीचे जे काही स्मारक आहे बघा ते बांधण्यासाठी केंद्राने कोणत्या ठिकाणी जागा दिली आहे? तर जे काही स्मारक आहे बघा ते स्मारक बांधण्यासाठी बघा राजघाट या ठिकाणी बघा केंद्राने जागा दिलेली बघा. आपल्याला स्मारकावर प्रश्न विचारला जातो, समाधी स्थळावर प्रश्न 100% विचारला जातो. आता हे नवीन स्मारक सुद्धा ॲड होणार आहे पहा. हे टॉपिक आपल्याला करणं खूप गरजेचं आहे बघा. ते आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्रीय स्मृती परिसर संकुलामध्ये स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतलेला बघा. ठिकाण कुठे? राष्ट्रीय स्मृती संकुल, राजघाट परिसर. तर बघा हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते. यांचा कार्यकाळ होता 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 दरम्यान. जन्माला सुद्धा एकदा रिव्हिजन मारूयात. 11 डिसेंबर 1935 या दिवशी बघा त्यांचा जन्म झालेला आहे. निधन बघा 31 ऑगस्ट 2020ला झालेलं आहे. यांना पद्मभूषण पुरस्कार 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे बघा. भारतरत्न बघा 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अखेर मराठी भाषेला बघा अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी केंद्र सरकारकडून जाहीर झालेला आहे. आणि त्याचा जो काय अध्यादेश कधी जारी केलेला आहे पहा, तर 8 जानेवारीला हा अध्यादेश जारी झालेला आहे बघा. आपल्याला माहिती आहे 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जी काय बघा ती घोषणा केली होती बघा. लक्षात. आणि आज बघा म्हणजे 8 जानेवारी रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा जो काही प्रॉपर ऑफिशियली जो काही शासन निर्णय बघा तो या ठिकाणी काढलेला बघा. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मराठी भाषा त्याचबरोबर मंत्री उदय सामंत यांच्याकडे बघा सुपूर्द करण्यात आला. मराठी भाषा बघा आता देशामधील 7वी भाषा या ठिकाणी ठरलेली आहे बघा. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी बरोबरच बघा पाली भाषा, प्राकृत भाषा, आसामी आणि बंगाली भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळणार आहे. देशामधील अभिजात भाषा या ठिकाणी पाहून घेऊत आपण. 2004 मध्ये बघा तमिळला भेटला होता, 2005 मध्ये संस्कृतला, 2008 मध्ये बघा कन्नड, तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये बघा ओडिया, 2024 मध्ये बघा मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली असे एकूण बघा 11 भाषा टोटल झालेले बघा अभिजात भाषा मिळणार. अतिशय IMP टॉपिक आहे बघा. टोटल किती भाषा झालेल्या आहेत तर बघा या ठिकाणी 11 भाषा या ठिकाणी अभिजित भाषेच्या झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न, एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास, भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याचे PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83 याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत 100% काम करते, त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. PDF बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुप आहे बघा. टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा, त्या ठिकाणी मी याची PDF सुद्धा टाकणार आहे. पुढचा प्रश्न बघा, इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयानं देशामध्ये टिंबटिंबची सुरुवात केलेली बघा. जे काही इंटरपोल आहे बघा त्याच्या धर्तीवर, तर भारत पोल लक्षात ठेवायचं बघा. भारत पोल भारतामध्ये बघा भारत पोल पोर्टलची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली बघा. इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयानं बघा देशामध्ये भारत पोलची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे बघा. हे पोर्टल बघा CBIच्या अंतर्गत काम करणार आहे. कोणाच्या अंतर्गत? CBIच्या अंतर्गत काम करणार आहे. पोर्टलच्या मदतीनं राज्य पोलीस कोणत्याही वॉन्टेड गुन्हेगार किंवा फरारी व्यक्तीच्या गुप्तचर माहितीसाठी थेट इंटरपोलची या ठिकाणी मदत घेणार आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. याशिवाय बघा विदेशी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीसोबत भारत पोलच्या मदतीनं भारतीय यंत्रणांशी संपर्क साधून कोणत्याही गुन्हेगाराची जी काही माहिती बघा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे बघा. पोर्टलचा उद्देश काय बघा? पोर्टलचा उद्देश बघा देशातील जी काही गुन्हेगारी बघा त्यावर नियंत्रण आणणं.
याचं उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. इंटरपोल म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, याचा काय लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो. स्थापना पण लक्षात ठेवायची बघा, 1923 लक्षात ठेवायचं बघा. 1923ला इंटरपोलची स्थापना झालेली बघा. मुख्यालय कुठे बघा? लिओन, फ्रान्स या ठिकाणी बघा. हे सगळे टॉपिक WHO, त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि इंटरपोल हे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला वारंवार पाहायला मिळतात आणि इतर परीक्षांना सुद्धा. तर मुख्यालय कुठे बघा? फ्रान्समध्ये. यामध्ये 196 सदस्य देश आहेत बघा. भारत बघा 1949 पासून इंटरपोलचा या ठिकाणी सदस्य बनलेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बघा. हा प्रश्न बघा या ठिकाणी सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवायचा आपल्या वहीमध्ये. तर बघा, इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? इस्रोचे नवीन अध्यक्ष बनले आहेत बघा व्ही नारायण. लक्षात ठेवायचं बघा, व्ही नारायण हे इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत पहा. आणि हे 14 जानेवारी 2025 पासून डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. आणि डॉक्टर एस सोमनाथ हे त्यांचा 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून 14 जानेवारी रोजी बघा या ठिकाणी रिटायर होणार आहेत. इस्रोबद्दल जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती, इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रीय अंतराळ संस्था. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष एस सोमनाथ. आणि लक्षात ठेवा, स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक म्हणजे याची संस्थेची स्थापना केली होती डॉक्टर विक्रम साराभाई यांनी. लक्षात ठेवायचं डॉक्टर विक्रम साराभाई. मुख्यालय बघा कर्नाटकमध्ये. ब्रीदवाक्य काय बघा? स्पेस टेक्नॉलॉजी इन सर्व्हिस ऑफ ह्युमन काइंड. लक्षात ठेवायचं स्पेस टेक्नॉलॉजी इन सर्व्हिस ऑफ ह्युमन काइंड. पुढचं महत्त्वाचं बघा, मुंबई पोलीसवाल्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी स्टार मारून लिहून ठेवा. जो काय बघा HMPV व्हायरस आहे बघा, हा भारतामध्ये पहिल्यांदा जो काय रुग्ण आहे बघा तो कोणत्या ठिकाणी आढळला? या ठिकाणी भारतामध्ये पहिला रुग्ण आढळला बँगलोर या ठिकाणी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं आढळला? तर नागपूर या ठिकाणी बघा. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळलं नागपूर या ठिकाणी. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचे बघा. याचा लॉंग फॉर्म काय होता? ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे बघा. लक्षात ठेवा, बंगलोरमधल्या 8 महिन्यांच्या बाळाला या व्हायरसचा संसर्ग झालेला आहे बघा. आणि रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुद्धा चालू आहेत. आतापर्यंत या व्हायरसचे रुग्ण बघा चीनमध्ये आढळत होते. सुरुवातीला चीनमधून या ठिकाणी सुरुवात झाली बघा. कोरोना सुद्धा बघा चायनीजमधूनच आलेला आहे पहा. व्हायरसबद्दल जर पाहिलं तर HMPV लक्षात ठेवायचं आहे. हे याचं नाव आहे बघा. याचा शोध लागला 2001 साली नेदरलँडमध्ये. याचा जर परिणाम पाहिला तर श्वसन संस्थेवर याचा परिणाम होतो. याची लक्षणे लक्षात ठेवा: सर्दी, खोकला, ताप, जुलाब. सर्दी, खोकला, ताप, जुलाब. पुढचा प्रश्न आहे बघा, HMPV व्हायरसचा भारतामध्ये पहिला रुग्ण बँगलोर कर्नाटकमध्ये. यंदाची जे काही बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा ही कोणत्या देशाने जिंकली? तर ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेली आहे. जगामधील सर्वात वयोवृद्ध गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार महिला तोमिको इतुका यांचं निधन झालं आहे. तर त्यांचं वय किती होतं? तर 116 वर्ष त्यांचं इतकं वय होतं बघा. भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जयंत एन खोब्रागडे. कोणाची करण्यात आली आहे? जयंत एन खोब्रागडे यांची. भारत देश जागतिक पातळीवर कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे? तर तिसरा. लक्षात ठेवायचं, जागतिक पातळीवर 3 नंबरला आले बघा स्टार्टअपच्या परिसंस्थांमध्ये. नेक्स्ट बघा, जस्टिन ट्रुडो यांची नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा राजीनामा दिलेला आहे? तर बघा ते कॅनडाचे बघा. कुडालचे? कॅनडा. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने प्यारी दीदी ही योजना चालू केली असून या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला बघा 2500 एवढी रक्कम मिळणार आहे. तर दिल्लीने या ठिकाणी योजना चालू केलेली आहे बघा. महिन्याला 2500 रुपये देणार आहे. दरवर्षी बघा जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर 4 जानेवारीला हा साजरा केला जातो. कधी? 4 जानेवारीला. प्रत्येक वर्षी मराठी पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 6 जानेवारीला या ठिकाणी मराठी पत्रकार दिवस साजरा केला जातो. आता बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये HMPVचा पहिला रुग्ण नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. महाराष्ट्र केसरी स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं आहे. या ठिकाणी बघा ही स्पर्धा होणार आहे. इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणतं नवीन पोर्टल चालू केलं आहे? तर आताच पाहिलं आपण भारत पोल हे पोर्टल या ठिकाणी चालू करण्यात आलं आहे. यंदाचा बघा 2024-25चा सर्वोत्कृष्ट नाट्य
समीक्षणासाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्य गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर भालचंद्र कुबल यांना हा जाहीर झालेला आहे. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर बहादूर सिंग सागू यांची या ठिकाणी भारतीय ॲथलेटिक्स महासंचालकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे बघा, मैया सन्मान योजनेअंतर्गत झारखंड सरकार प्रति महिन्याला किती रुपये देत आहे? तर या ठिकाणी बघा 2,500 रुपये या ठिकाणी देत आहे. जगामधील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश कोणता आहे? तर भारतामध्ये बघा सगळ्यात जास्त या ठिकाणी तेल वापरलं जातं. बघा तेल वापरणं या ठिकाणी चांगलं नाही आहे बघा, परंतु जर आपण कच्च्या घाण्यातलं किंवा एकदम शुद्ध तेल वापरत असेल तर ते चांगले आहे, परंतु तेल खाणंच चांगलं नाही जास्त. नेक्स्ट आहे बघा, मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगामध्ये कितव्या स्थानी आलेला आहे? 3ऱ्या स्थानावर बघा या ठिकाणी आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये बघा जगामध्ये कोणता देश हा प्रथम स्थानी आहे? तर मेट्रोमध्ये बघा मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये चीन हा प्रथम स्थानावर आहे बघा. भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी BCCIने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे? तर स्मृती मानधनाची नेमणूक केलेली आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे स्मृती मानधना. बघा जे काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे हा 4 खेळाडूला डी गुकेश, हरमप्रीत सिंग हॉकी, प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स आणि मनू भाकर शूटिंग, हे 4ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत बघा. अर्जुन पुरस्कार बघा या ठिकाणी भरपूर जणांना देण्यात आलेले आहेत. पहा या ठिकाणी जर पाहिलं तर अर्जुन पुरस्कार या ठिकाणी जर पाहिलं बघा, ह्याची जी काही PDF आहे बघा, ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप आहे बघा, त्या ग्रुपची लिंकवर तुम्ही क्लिक करून नक्की जॉईन करा. या ठिकाणी मी तुम्हाला फ्रीमध्ये ही PDF देणार आहे आणि जे काही महत्त्वाच्या मागील वर्षाच्या PDF आहेत बघा, त्या तुम्हाला पेडमध्ये देणार आहे. त्यामुळे बघा ही फ्री PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा, आपली WhatsApp ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर बघा सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या मेहनतीसाठी नक्की एक लाईक करा, की मला कळेल की माझी मेहनत 100% काम करते तुम्ही लाईक केल्यानंतर. आणि नक्कीच एक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी तुम्हाला प्रश्नसुद्धा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्यासाठी सांगणार आहे. तर अर्जुन पुरस्कार आजीवन 2024 विजेता कोणी बघा? सुचा सिंगे ॲथलेटिक्स. त्यानंतर मुरलीकांत राजाराम पेटकर हे पॅरा जलतरणपटू आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार 2024चे विजेता हे पण लक्षात ठेवायचं बघा. तर नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा पॅरा शूटिंगमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार यांना देण्यात आलेला बघा. दीपाली देशपांडे यांना सुद्धा शूटिंग आणि संदीप सांगवान यांना हॉकीमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार 2024 हा देण्यात आलेला आहे. जीवनगौरव पुरस्कार बघा S मुरलीधरन बॅडमिंटन यांना देण्यात आलेला आहे. अर्मांडो अग्नेला कोलाको हे फुटबॉल खेळाशी संदर्भात आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार हा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा. त्याच्यानंतर फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया मौलाना अबुल कलाम आझाद ही जी काही ट्रॉफी बघा, यामध्ये चंदीगड विद्यापीठ हे विजेता राहिलेले आहे. त्यानंतर लवली व्यावसायिक विद्यापीठ ही पहिला उपविजेता संघ राहिलेला बघा. त्याच्यानंतर अमृतसर गुरु नानक देव विद्यापीठ दुसरे उपविजेते राहिलेले आहेत. लक्षात ठेवा ही सगळी महत्त्वाची माहिती आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच संतोषी ट्रॉफी जो काही विजेता संघ कोणता राहिलेला आहे? तर पश्चिम बंगाल संघाने बघा संतोष ट्रॉफी हा जो काही ट्रॉफी ती जिंकलेली बघा. 2024मध्येच 78वं एडिशन होतं. कितवं? 78वं एडिशन होतं. आणि ही एक फुटबॉल स्पर्धा आहे बघा. संतोषी ट्रॉफी कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. फुटबॉल खेळाच्या संदर्भामध्ये आहे. जो काही फायनल मॅच आहे बघा ती केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये झाली होती आणि यामध्ये पश्चिम बंगाल हा विजेता ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच 18व्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं? तर नेपाळ या शहरामध्ये बघा 18व्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं जे काय आयोजन आहे हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय बघा, UIDAIचे प्रमुख कोण बनले आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे कोण आहेत बघा. UDI म्हणजे आधार कार्ड संदर्भामध्ये आहेत आणि याचे नवीन प्रमुख सुद्धा बनले आहेत. भुवनेश्वर कुमार क्रिकेटमध्ये आणि भुवनेश आणि भुवनेश्वर वेगवेगळे नाव आहेत. तर बघा याचा लॉंग फॉर्म काय होतो? पेपरला लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो, त्यामुळे सगळ्यांनी आपले डोळे उघडे करून पाहायचं आहे. तर बघा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे काय बघा UDAIचा लॉंग फॉर्म आहे. तर बघा स्थापना झालेली 28 जानेवारी 2009ला आणि सगळ्यांना माहिती आहे बघा आपल्याला आधार कार्डचा फोटो कसा येतोय. सगळ्यांनी आधार कार्डचा फोटो बघायचा आहे, कधी पण पाहायला गेली तेच ओरिजिनल फोटो आहे आपला.
तर बघा स्थापना 28 जानेवारी 2009ला वैधानिक हे काय बघा बॉडी आहे. उद्देश काय बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे सगळ्या भारतीयांना याचा नंबर देणे. आधार ही बघा जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली पहा. आधार नंबर किती असतो अंकीचा तर 12 अंकीचा आधार नंबर असतो बघा. तर बघा 12 अंकी आधार नंबर असतो. सगळ्यांनी एक टार्गेट ठेवा की मी माझ्या जिंदगीमध्ये अकाउंट बॅलन्समध्ये बघा 12 अंकी आकडा आणणार आहे. 12 अंकी आकडा नक्की आणा. निदान या ठिकाणी तुम्ही आत्ता लिहून तरी ठेवा कमेंट करून की मी आपल्या आयुष्यामध्ये 12 अंकी अकाउंट बॅलन्स कमवणार आहे. कारण की आपण आत्ताच विचार नाही केला तर आपल्या खात्याचे एक महिने बघा मराठीमध्ये विहिरीतच नाही ते पोऱ्यात कुठून येणार बरोबर आहे की नाही. 12 आकडी आपल्याला अकाउंट बॅलन्स आणायचा आहे. तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात. तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर नुकत्याच जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या आपण पाठ करूयात. तर बघा अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे कोण आहेत पहा प्रमुख आहेत. दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत. उपवेंद्र द्विवेदी भारतीयचे सेना प्रमुख आहेत बघा. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर विजया रहाटकर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव नुकतेच बनलेत बघा सुजाता सौनिक आलं लक्षात. आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. हे सगळं महत्त्वाचे पॉईंट हे सगळ्यांनी लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात कितव्या स्थानावर आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये तर महाराष्ट्र हे पहिल्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये. लक्षात ठेवायचं आहे राज्यामध्ये जी काही विदेशी गुंतवणुकीचं जे काही वार्षिक सरासरी आहे ती 95% गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यामध्ये झाली बघा. 95% जी काही गुंतवणूक आहे ती अवघ्या 6 महिन्यामध्ये करण्यात आली बघा. 6 महिन्यामधील परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे पहिल्या नंबरला आहे. अवघ्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्यासमोर बघा ढळढळीत दिसतं की परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्याची क्रमवारी. पहिल्या स्थानावर दुसऱ्या स्थानावर कर्नाटक, तिसऱ्या स्थानावर गुजरात, चौथ्या स्थानावर दिल्ली आणि 5व्या स्थानावर तामिळनाडू. तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली होती. मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यपाल बघा लक्षात ठेवा CP राधाकृष्णनने. राजधानी कोणती आहे मुंबई पहा. उपमुख्यमंत्री कोण आहेत तर 2 आहेत आपले सर्वांना माहिती बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर लक्षात ठेवायचे प्रयागराज. प्रयागराजमध्ये बघा कुंभमेळा आपल्या सगळ्यांना आयोजित केलेला आहे. तर सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहा तिथं. तर बघा कुंभमेळा 2025. तर कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरतो बघा नाशिकमध्ये. परंतु या ठिकाणी जर पाहिलं आता 2025चा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी आयोजित केलेले बघा. गंगा आणि यमुनेच्या संगमावर आलं लक्षात. गंगा आणि यमुनेच्या संगमावर आयोजन बघा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान असणार आहे बघा. यामध्ये किती भाविक असणार आहेत तर 40 ते 45 कोटी भाविक भक्तांची या ठिकाणी बघा हजेरी लागणार आहे बघा. कुंभ आणि महाकुंभमधला फरक जर पाहिला तर कुंभमेळा बघा दर 12 वर्षांनी 4 पैकी एका ठिकाणी भरतो बघा. तर अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो. दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि 12 पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला जातो. यावेळी बघा प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते बघा. काय म्हटलं जातंय महाकुंभ म्हणून. उत्तर प्रदेशबद्दल जर पाहिलं तर उत्तर प्रदेश ची स्थापना 24 जानेवारी 1950ला झालेली आहे. किती 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती आहे बघा योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल बघा आनंदीबेन पटेल आहे. राजधानी कोणती आहे लखनौ. आणि आपल्याला प्रश्न विचारला लखनौ हे कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे तर गोमती नदी किनारी वसलेलं आहे बघा. सेंट्रलच्या पेपरला म्हणजे TCS विचारतंय प्रश्न. पुढचा प्रश्न बघा भारतामधील आणि राज्यामधील पहिलं आदिवासी बघा आपल्या भारतातील तिसरं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पहिलं आदिवासी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा हे स्थापन होणार आहे बघा. कुठं नाशिक जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे घोषणा काय असणार आहे याची जी काय घोषणा आहे बघा राज्यपालांनी केलेली बघा. राज्यपाल लक्षात ठेवायचे भारतामध्ये फक्त 2 कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत बघा. पहिले बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेशमध्ये MP मध्ये पहा. त्यानंतर केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आंध्र प्रदेशमध्ये बघा. सगळे पॉईंट लक्षात आले. पुढचा आहे बघा देशातील पहिला काचेचा पूल कोणत्या ठिकाणी चालू केला. आता काचेचा पूल चालू केलेला आहे तो केला बघा तमिळनाडूमध्ये. लक्षात ठेवा तमिळनाडूमध्ये.
ठिकाण कुठे बघा, तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला बघा पूल उभारण्यात आलेला आहे. पुलाची लांबी किती बघा, 77 मीटर आहे आणि 10 मीटर रुंदीचा पूल आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. याचं जे काय बघा विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लूर या दरम्यान हा बांधण्यात येणार आहे. पहा उद्घाटन बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन कोणी ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरलेला आहे, तर दुसरा भारतीय व्यक्ती हा ठरलेला आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवलं, तर चीनच्या. लक्षात ठेवायचं चीनच्या. पुढचा प्रश्न आहे, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे, तर डोनाल्ड ट्रम्पला हा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कोण एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगामधील पहिले व्यक्ती ठरले, तर इलॉन मस्क हे ठरलेले आहेत. कोण? इलॉन मस्क. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे, तर दिल्ली राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना चालू करण्याची घोषणा केली आहे. 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर सूर्यबाला. लक्षात ठेवायचं बघा, सूर्यबालाला या ठिकाणी जो काही 34वा व्यास सन्मान आहे हा या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. जॉन ड्रमनी महात्मा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत, तर जॉन ड्रमनी महामा. लक्षात ठेवा, घाना देशाचे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. खेलो इंडिया विंटर गेम 2025चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे, तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचं नाव देण्यात आलं आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे. कोणत्या जिल्ह्यामधील मण्याची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे बघा, सातारा. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रामधील दुसरं सौर ग्राम ठरलं आहे, तर पुणे आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्यातील अभय सहारेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आलं, तर तमिळनाडू